नमस्कार. आज आपण दोन हेक्साडेसिमल अंकांची बेरीज करणार आहोत, परंतु यामध्ये आपण इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करणार आहे. दोन हेक्साडेसिमल अंक जे वापरणार आहे आपण ते 8 बीटचे असणार आहेत. 8 बीट हेक्साडेसिमल नंबरची आपण बेरीज करणार आहे आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल ॲडिशन पाहिली होती, सिंपल सबट्रॅक्शन पाहिलं होतं. यानंतर आपण ॲडिशन विथ डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड विथ कॅरी आपण पाहिलं. आता आज आपण याच्यामध्ये कॅरी कन्सिडर करणार आहे आणि याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करणार आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे आपण 4 लोकेशनवर आपण डाटा सेव्ह करणार आहोत. म्हणजे पहिल्या 2 लोकेशनला आपण 8000 आणि 8001ला आपण नंबर सेव्ह करणार आहोत. म्हणजे ज्या नंबरची आपल्याला बेरीज करायची आहे त्या नंबर आपण ते नंबर सेव्ह करणार. म्हणजे F1 आणि C3 हे 2 नंबर आहेत हेक्साडेसिमल नंबर. ह्या 2 नंबरची आपण बेरीज करणार आहोत. हे 2 नंबर 8000 आणि 8001 या 2 लोकेशनला आपण मेमरीमध्ये सेव्ह करणार आहोत. नंतर आपल्याला जो सम मिळणार आहे म्हणजे बेरीज मिळणार आहे ते 8002 म्हणजे 8002वर आणि कॅरी जो मिळणार आहे तो 8003मध्ये आपल्याला मिळणार आहे किंवा आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे आपण हे 4 लोकेशन पहिल्यांदा सेव्ह केलं. म्हणजे बेरीज करण्यासाठी 2 नंबरची आवश्यकता आहे. 2 हेक्साडेसिमल नंबर आपण 2 लोकेशनला सेव्ह करणार आहोत आणि समसाठी एक लोकेशन 8 बीटचं लोकेशन आणि कॅरीसाठी 8 बीटचं एक लोकेशन. म्हणजे असे आपण 4 लोकेशन आपण फायनल केलेले आहेत. आता याच लोकेशनचा वापर करून या नंबरचा 2 नंबरचा वापर करून आपल्याला काय करायचे आहे, इनडायरेक्ट मोडचा वापर करून बेरीज करायची आहे. इनडायरेक्ट मोड आपण तुम्हाला माहीत आहे, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे इनडायरेक्ट मोड म्हणजे काय. तर इनडायरेक्ट मोडमध्ये ॲड्रेस इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस नसतो, तर तो ॲड्रेस हा HL पेअरमध्ये काय केलेला असतो, स्टोअर केलेला असून HL पेअर त्या मेमरीचं लोकेशन पॉईंट करत असते. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर HL पेअरमध्ये काय करणार आहोत, ॲड्रेस स्टोअर करणार आहोत. म्हणजे पहिला जो ॲड्रेस आहे तो पॉईंटरचा ॲड्रेस जो आहे तो 8000ला पहिला नंबर आहे. ह्या नंबरचा ॲड्रेस आपण HL पेअरमध्ये काय करणार, स्टोअर करणार आहोत. म्हणजे आता आपण फ्लोचार्ट जर का आपल्याला काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल, तर स्टार्ट नंतर काय आहे तर सेट पॉईंटर. म्हणजे आपल्याला पॉईंटर सेट करायचा आहे. HL पेअरचा जो पॉईंटर आहे तो पॉईंटर सेट करायचा आहे. किती सेट करायचं तर 8000ला सेट करायचा आहे. काय 8000ला सेट करायचा आहे तर 8000ला आपला पहिला नंबर आहे. ज्या 2 नंबरची बेरीज करायची आहे तो पहिला नंबर कशामध्ये आहे, 8000 या लोकेशनवर काय आपण केलेलं आहे, सेव्ह करणार आहोत. मग त्यासाठी आपण पॉईंटर काय सेट करणार आहोत, 8000ला सेव्ह करणार आहोत. मग आपण काय करणार, सेट पॉईंटर आपण किती 8000ला आपण काय करणार आहोत, सेट करणार आहोत. त्यानंतर काय करणार आहोत आपण, आता हा जो पॉईंटर आहे हा पॉईंटर काय पॉईंट करतो आहे तर हा 8000 लोकेशन पॉईंट करतो आहे. HL पेअरमध्ये 8000 जर का असेल तर Hमध्ये 80 आणि Lमध्ये 00 असेल तर पॉईंटर हा HL पेअर काय पॉईंट करतो आहे तर 8000 लोकेशन पॉईंट करतो आहे. मग ह्या लोकेशनमधला डाटा आपला मेमरीमधला डाटा आपल्याला इनडायरेक्ट मोडच्या सहाय्याने आपल्याला मूव्ह करता येतो. मग आपण या लोकेशनचा म्हणजे 8000 HL पेअरमध्ये असलं हे लोकेशन आहे मेमरीमधला डाटा आपण कुठं मूव्ह करणार आहोत, ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करणार आहोत. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, मूव्ह फ्रॉम मेमरी टू ॲक्युम्युलेटर ही इन्स्ट्रक्शन देणार आहोत. आपल्याला मेमरीमधून डाटा कुठे घ्यायचा, ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा. मेमरीमधून जर का डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा असेल तर काय होईल ते आपण पाहूया. पहिल्यांदा पहिली इन्स्ट्रक्शन आपण काय देतो आहे तर HL पेअर काय करतो आहे, आपण पॉईंटर काय करणार आहे, आपण सेट करणार. त्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहे, त्याला आपल्याला काय करावं लागेल, HL पेअरमध्ये काय करावं लागेल, डाटा काय करावं लागेल, आपल्याला लोड करावं लागेल. कोणता डाटा लोड करावा लागेल तर न्यूमेरिक्स आपण त्याबरोबर लिहूया. म्हणजे फ्लोचार्ट आणि न्यूमेरिक्स एक साईड बाय साईड लिहित घेऊन तुमच्या लक्षात येईल. मग आपल्याला कोणती इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल तर LXI म्हणजे लोड पेअर इमिजिएट. कोणती पेअर, H पेअर. कितीने लोड करायची आहे तर 8000 ने लोड करायची आपल्याला. म्हणजे HL पेअरमध्ये 8000 हा 16 बीट ॲड्रेस लोड करायचा आहे. आपले काय झाले, पहिलं काम केलं आपण काय केलं, HL पेअर पॉईंटर काय केला, सेट केला. म्हणजे पॉईंटर काय केला आपण सेट केला, त्यामुळे HL पेअर काय दर्शवते, 8000 दर्शवते. मग आपण दुसरी इन्स्ट्रक्शन काय देणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो डाटा आहे HL पेअरवरचा, HL पेअरनं पॉईंट केलेला ॲड्रेसचा हा डाटा आपल्याला कुठं मूव्ह करायचा आहे तर ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी आपण कोणती इन्स्ट्रक्शन देणार आहोत, मूव्ह पहिला नंबर जो आहे हा जो पहिला नंबर आहे
पहिला नंबर आपला काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. कुठं मूव्ह करायचं तर ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी मी काय करतो आहे, मूव्ह फर्स्ट नंबर फ्रॉम मेमरी टू ॲक्युम्युलेटर. म्हणजे पहिला नंबर मेमरीमधून काय घ्यायचा आहे, मेमरीमधून ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर त्यासाठी आपण काय घेऊ, मूव्ह ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करायचं. मूव्ह ॲक्युम्युलेटर ॲट मेमरी, मूव्ह ॲक्युम्युलेटर ॲट मेमरी. हे झालं आपलं पहिला नंबर आला. कशामध्ये आला, तर पहिला नंबर कशामध्ये आला, ॲक्युम्युलेटरमध्ये आला. म्हणजे हा जो पहिला नंबर आहे हा कशामध्ये आला, ॲक्युम्युलेटरमध्ये आला. पहिला नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला दुसरा नंबर बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे. दुसरा नंबर कुठे घ्यायचा आहे, बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे. पण पॉईंटर काय दर्शवत आहे, तर 8000 दर्शवत आहे. आपल्याला पॉईंटरनं काय दर्शवलं पाहिजे, एच एल पेअरच्या काय पॉईंट केलं पाहिजे, 8001 पॉईंट केलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एच एल पेअर इन्क्रीमेंट करावं लागेल. म्हणून आपण फ्लोचार्टमध्ये काय म्हटलं, इन्क्रीमेंट एच एल पेअर. मग इन्क्रीमेंट एच एल पेअरसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे, तर INX इन्क्रीमेंट पेअर एच मीन्स एच एल पेअर. एच एल पेअर आपण काय करणार आहोत, इन्क्रीमेंट करणार आहोत. मग एच एल पेअर इन्क्रीमेंट केल्यावर आपल्याला काय मिळेल, तर एच एल पेअरमध्ये आपल्याला 8001 मिळेल. 8001 मिळाल्यानंतर एच एल पेअर काय पॉईंट करत आहे, तर 8001 ॲड्रेस लोकेशन पॉईंट करत आहे. मग या ॲड्रेस लोकेशनचा जो डाटा आहे तो आपल्याला कुठे घ्यायचा आहे, तर बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे. आपल्याला तो डाटा कुठे घ्यायचा आहे, बी रजिस्टरमध्ये घ्यायचा. जर बी रजिस्टरमध्ये घ्यायचा असेल तर कोणती इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, मूव्ह बी फ्रॉम एम. कोणते इन्स्ट्रक्शन म्हणजे सेकंड नंबर आपल्याला घ्यायचा आहे, मूव्ह सेकंड नंबर फ्रॉम मेमरी टू रजिस्टर बी. मग आपल्याला कोणती इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, तर मूव्हची इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल. मूव्ह काय करावं लागेल, बी रजिस्टरमध्ये मूव्ह करायचं. मूव्ह बी फ्रॉम एम म्हणजे बी रजिस्टरमधला डाटा मेमरीमध्ये मेमरीमधला डाटा बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे सेकंड जो नंबर आहे तो कुठे घ्यायचा आहे, आपल्याला बी रजिस्टरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण सेकंड नंबर घेतला बी रजिस्टरमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कॅरी जो आहे, कॅरी हा सुरुवातीला काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यास हे दोन्ही नंबर काय असणार आहेत, 00मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. मग हे दोन्ही कॅरी जर का 0 असेल तर आपल्याला सी कॅरी कशामध्ये ठेवायचा आहे, तर सीमध्ये ठेवायचा आहे. आपण एक कॅरी ठेवण्यासाठी काय केलं, एक लोकेशन फिक्स केलं, तर सी रजिस्टर केला. तर कॅरीसाठी सी रजिस्टर फिक्स केल्यानंतर सीमध्ये काय केलं पाहिजे, 00 गेलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर इन्सर्ट काय केलं पाहिजे, इनपुट काय दिलं पाहिजे, सीमध्ये 00 दिलं पाहिजे. त्यासाठी काय आपण म्हटलं, इनिशियली कॅरी 0, मूव्ह इमिडिएट 00 इन सी रजिस्टर. म्हणजे आपल्याला जर का सी रजिस्टरमध्ये आपल्याला काय ठेवावं लागेल, 00 ठेवावं लागेल. मग त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर मूव्ह इमिजिएट MUI मूव्ह इमिजिएट सी. म्हणजे कशामध्ये मूव्ह करायचं आहे, सीमध्ये करायचं आहे. काय मूव्ह करायचं आहे, डाटा मूव्ह करायचा. डाटा आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे, 00H. म्हणजे 00 आपण कशामध्ये ठेवणार आहोत, तर या सी रजिस्टरमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे कुठं आपण यामध्ये घेणार आहे, आपण कॅरी सी रजिस्टरमध्ये घेणार आहे. म्हणून आपण सी काय केलं, 00 केलं. म्हणजे आपण काय केलं, 2 नंबर घेतले. एक नंबर जो आहे F1 हा कशामध्ये गेला, ॲक्युम्युलेटरमध्ये गेला. नंतर दुसरा नंबर जो आहे तो कुठे घेतला, आपण बी रजिस्टरमध्ये घेतला. बी रजिस्टरमध्ये नंबर घेतल्यानंतर 2 नंबर आपण घेतले. मायक्रोप्रोसेसरला 2 नंबर दिले. मायक्रोप्रोसेसरला काम करण्यासाठी 2 नंबर मिळाले. पण तो कॅरी ठेवण्यासाठी आपण लोकेशनसुद्धा आपण फिक्स केलं. सी रजिस्टरमध्ये आपण काय घेणार आहोत, कॅरी घेणार आहोत. आता पॉईंटर सध्या कुठं आहे, तर 8001ला आहे पॉईंटर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर यानंतर आपल्याला काय करावं लागेल, 2 नंबर मिळाले आहेत. कॅरीसाठी जागा लोकेशन आपण फिक्स केलं आहे. तर आपल्याला बेरीज करू शकतो. आपण 2 नंबर आलेले आहेत, बेरीज करू शकतो आहे. मग त्यासाठी आपण काय म्हटलं फ्लोचार्टमध्ये, तर ॲड बी अँड ॲक्युम्युलेटर डाटा. मग आपण काय करणार आहोत, बी रजिस्टरमधला डाटा आणि ॲक्युम्युलेटर डाटा यांची काय करणार आहोत, बेरीज करणार आहेत. मग आपल्याला ॲक्युम्युलेटरमधला डाटा हा पहिला डाटा असतो. दुसरा डाटा कुठला घेणार आहे, आपण बी रजिस्टरचा घेणार आहे. मग जर का कमांड द्यायची असेल तर आपल्याला काय द्यावं लागेल, तर ॲड बी म्हणावं लागेल. ॲक्युम्युलेटर तर कन्सिडर केलं असतं, ॲडिशनमध्ये ॲक्युम्युलेटर आपण उल्लेख करत नाही त्याचा. परंतु ज्या डाटाबरोबर ॲक्युम्युलेटरची बेरीज करायची तो डाटा आपण उल्लेख करतो, कुठं रजिस्टरचा उल्लेख करतो. त्यामुळे आपण काय म्हटलं, ॲड बी म्हटलं. मग ॲड बी आपल्याला काय द्यावं लागेल, इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल. ॲडची इन्स्ट्रक्शन देताना आपल्याला काय द्यावं लागेल, ॲड बी म्हटलं आपण. म्हणजे ॲड बी झालं. ॲड बी झाल्यानंतर
त्याची बेरीज होईल, ॲडिशन होईल आणि जे काय उत्तर असेल ते कुठे येईल, ॲक्युम्युलेटरमध्ये येईल. म्हणजे सम कशामध्ये येऊन बसेल तर ॲक्युम्युलेटरमध्ये येईल. आणि जर का कॅरी आला असेल तर कॅरी कुठं जाईल तर या फ्लॅग रजिस्टरमध्ये काय होईल, कॅरी सेट होईल. कॅरी जर का सेट झाला, 1 झाला, तर काय होणार आहे, आपल्याला सरळ आपल्याला जायचं काय म्हणायचं, आपल्याला कॅरी जर का सेट झाला तर आपल्याला काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल. कॅरी जर का सेट झाला तर आपल्याला काय करावं लागेल, कॅरी, कारण की आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं फ्लॅग रजिस्टरमधला डाटा आपल्याला सी रजिस्टरमध्ये मूव्ह करता येत नाही. आपल्याला कॅरी आलेला कळतो आहे, समजतो आहे, आपण पाहू शकतो, म्हणजे सेन्स करू शकतो आहे. मग तो जो कॅरी 1 जर का आला तर आपण काय करणार आहोत, सी हा काय करणार होतो, आपण इन्क्रीमेंट करणार आहोत. म्हणजे तो कॅरी आपल्याला इथं कुठे मिळेल, सी रजिस्टरमध्ये मिळेल. पण कॅरी नाही आला तर आपण काय करणार आहोत, सी रजिस्टर आपण इन्क्रीमेंट करणार नाही. मग जर का कॅरी आला असेल तर काय करावं लागेल, मग आपण कंडिशन टाकू त्याला, जम्प इफ नो कॅरी. म्हणजे ॲडिशन केली, बेरीज केली, बेरीज केल्यानंतर जर का कॅरी आला नाही तर काय करायचं, जम्प इफ नो कॅरी. म्हणजे कॅरी आला नाही तर जम्प करायचं. आणि कॅरी नाही आला, कॅरी आला तर काय होणार आहे, पुढची प्रोसेस घेणार आहे. म्हणजे कॅरी जर का आला तर काय करावं लागणार आहे, आपण इन्क्रीमेंट करायची. कशाचे, सी रजिस्टरचं इन्क्रीमेंट. म्हणजे कॅरी असेल तर इन्क्रीमेंट सी करायला लागेल. मग इन्क्रीमेंट सी केल्यानंतर मग आपण काय करणार आहोत, पुढची प्रोसेस करणार आहोत. जर का कॅरी आलाच नसेल तर इन्क्रीमेंट सी करायची, सी रजिस्टर इन्क्रीमेंट करायची गरज आहे का, तर नाही आहे. म्हणजे कॅरी जर का आला नाही, कॅरी जर का आला, सेट झाला नाही तर इन्क्रीमेंट, सी रजिस्टर इन्क्रीमेंट करायची गरज नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर बायपास करावं लागेल. इन्क्रीमेंट ही कमांड काय करावं लागेल, बायपास करावं लागेल. त्यासाठी आपण काय म्हटलं, जम्प इफ नो कॅरी. म्हणजे कॅरी नसेल तर इन्क्रीमेंट करायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, जम्प करणार आहोत, या लोकेशनला आपण येणार आहोत. आणि जर का कॅरी आला तर आपल्याला जम्प करायचं नाही आहे. कॅरी आला तर पुढची प्रोसेस करणार आहे, इन्क्रीमेंट रजिस्टर सी करणार आहे आणि नंतर पुन्हा पुढची प्रोसेस करणार आहे. म्हणजे जम्प कशासाठी आपण इन्स्ट्रक्शन वापरली ते आपल्याला कळालं, ब्रँच इन्स्ट्रक्शन आपण वापरली या ठिकाणी. आता ही जी ब्रँच इन्स्ट्रक्शन वापरली ते काय वापरले आपण, तर जम्प इफ नो कॅरी. म्हणजे कॅरी आला नसेल तर कुठं जम्प करायचं, तर त्याला आपण लेबल देऊ, नाव देऊ. कुठं जम्प करायचं आपल्याला ॲड्रेस लोकेशन आपल्याला माहीत नाही. ज्यावेळेस आपण हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहू त्यावेळेस आपल्याला तो ॲड्रेस आपल्याला माहीत पडेल. म्हणून आपण इथं काय त्याला नाव दिलं, लेबल दिलं, तर नेक्स्ट हे लेबल दिलं. म्हणजे कुठं जम्प करायचं, नेक्स्टला जम्प करायचं. आता नेक्स्टला जम्प करायचं आहे. तर समजा कॅरी जर का आला, कॅरी आला तर काय करणार आहोत आपण, इन्क्रीमेंट सी रजिस्टर. म्हणजे काय येईल, INR इन्क्रीमेंट सी रजिस्टर. एक मिनिट, जर का कॅरी आला तर आपण काय करणार आहोत, इन्क्रीमेंट सी. म्हणजे कॅरी जर का मिळाला तर आहे तसा प्रोग्राम पुढे जाणार आहे, बायपास होणार नाही. म्हणजे येस नो असेल तर आपल्याला काय होणार आहे, इन्क्रीमेंट मिळणार आहे. म्हणून नो असल्यावर इन्क्रीमेंट मिळाल्यानंतर इन्क्रीमेंट आपण घेणार आहोत. म्हणून आपण काय कमांड दिली, इन्क्रीमेंट सी. मग इन्क्रीमेंट सी झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, आता ॲड्रेस पॉईंट कुठला करतो आहे, तर 8001. HL पेअर कोणता ॲड्रेस पॉईंट करतो आहे, 8001. म्हणजे आपण बेरीज केली, उत्तर ॲक्युम्युलेटरमध्ये आलेलं आहे. कॅरी आपण आला असेल तर इन्क्रीमेंट केलेलं आहे, म्हणजे कॅरी पण आपल्याला सी रजिस्टरमध्ये आहे. म्हणजे सम आणि कॅरी आपल्याजवळ दोन्ही उपलब्ध आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, सम कशामध्ये घ्यायची, तर 8002 मध्ये घ्यायचे. मग 8002 मध्ये जर का सम घ्यायचे असेल तर 8000 हा जो HL पेअर आहे तो इन्क्रीमेंट केल्याशिवाय 8002 येणार नाही आणि हा मेमरी रजिस्टर पॉईंट होणार नाही. मग आपण काय करणार आहोत, इन्क्रीमेंट HL पेअर आपण काय करणार आहोत, इन्क्रीमेंट करणार आहोत. म्हणून आपण काय दिले, कमांड काय दिली आपण या ठिकाणी, इन्क्रीमेंट HL पेअर. मग इन्क्रीमेंट HL पेअर म्हटल्यानंतर आपल्याला न्यूमेरिक्समध्ये काय लिहायला लागेल, तर INX इन्क्रीमेंट HL पेअर आपण काय करणार आहोत, इन्क्रीमेंट करणार आहोत. मग HL पेअर इन्क्रीमेंट झाल्यामुळं काय होईल, तर HL पेअर इन्क्रीमेंट झाल्यामुळं आपल्याला हा जो HL पेअरमधला जो डाटा आहे तो काय होईल, 8000. HL पेअरमधला डाटा आपला 8002 दाखवेल. 8002 दाखवल्यामुळं आपल्याला आता मेमरी लोकेशन कोणतं पॉईंट होतं आहे, तर 8002 लोकेशन पॉईंट होतं आहे HL पेअरनं. मग यामध्ये आपल्याला डाटा आपल्याला काय करता येईल, मूव्ह करता येईल. कोणता डाटा मूव्ह करायचा आपल्याला, तर
याच्यामध्ये रिझल्ट म्हणजे सम आपल्याला या ठिकाणी घ्यायचे, सम घ्यायचे म्हणजे सम कुठं आहे, रिझल्ट कुठं आला आहे तर ॲक्युम्युलेटरमध्ये आला आहे. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा आपल्याला कुठे घ्यायचा आहे तर या 8002 या लोकेशनला घ्यायचा आहे. आता सध्या HL पेअर काय पॉईंट करते, 8002 लोकेशन पॉईंट करते मेमरीचं. मग आपल्याला आता कमांड देता येईल, आपल्याला कोणती कमांड देता येईल आपल्याला, तर फ्लोचार्टमध्ये आपण काय घेतलं, सम मूव फ्रॉम ॲक्युम्युलेटर टू मेमरी लोकेशन 8002. तर HL पेअर 8002 लोकेशन करते, पॉईंट करते. मग आपल्याला काय इन्स्ट्रक्शन देता येईल तर मूव, या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, मूव, कुठं मूव करायचं आहे, मेमरीमध्ये मूव करायचं आहे. कुठून मूव करायचं आहे तर ॲक्युम्युलेटरमध्ये मूव करायचं आहे. मूव एम फ्रॉम ए, म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये जो काही सम आहे म्हणजे जे काही बेरीज आलेली आहे ती सम कुठं येईल तर या 8002 या लोकेशनला येईल. आता आपण 2 नंबर आहे त्याची सम आपण घेतलेली आहे, पण त्याचा जो कॅरी आहे तो कॅरी आपल्याला कुठे घ्यायचा आहे तर या 8003 या लोकेशनला घ्यायचा आहे. 8003 या लोकेशनला घ्यायचा असेल तर HL पेअर पॉईंट काय करते, 8002 पॉईंट करते. मग 8003 पॉईंट करण्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा HL पेअर काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल. त्यामुळे आपण काय लिहिलं तर याच्यामध्ये सम घेतल्यानंतर इन्क्रीमेंट काय म्हटलं, HL पेअर. मग इन्क्रीमेंट काय म्हणतो आपण, HL पेअर. मग पुन्हा काय कमांड देणार आहोत आपण तर न्यूमेरिक्समध्ये आपण काय करणार आहोत तर इन्क्रीमेंट एक्स म्हणजे पेअर, इन्क्रीमेंट पेअर कोणती तर H पेअर आपण इन्क्रीमेंट करणार आहोत. H पेअर इन्क्रीमेंट केलं, ही कमांड दिल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर HL पेअर काय होईल, इन्क्रीमेंट होईल. HL पेअर इन्क्रीमेंट झाल्यामुळं काय होईल तर हा जो HL पेअर इन्क्रीमेंट झाल्यामुळे काय होईल या ठिकाणी 8003 येईल. म्हणजे 8003 लोकेशन HL पेअरनं पॉईंट केलं. 8003 लोकेशन HL पेअरनं पॉईंट केल्यामुळं आपल्याला या लोकेशनला आपल्याला कॅरी आणता येईल, म्हणजे सी रजिस्टरमधला डाटा आपल्याला या ठिकाणी आणता येईल. त्यासाठी कोणती कमांड द्यायला लागेल, मूव सी फ्रॉम मूव एम, म्हणजे कुठं मूव करायचं आहे, मेमरीमध्ये मूव करायचं आहे, मूव एम फ्रॉम सी. मग हे आपल्याला कमांड द्यावं लागेल. मग यासाठी कुठलं आहे, मूव कॅरी फ्रॉम सी रजिस्टर टू मेमरी लोकेशन. त्यासाठी कुठलं म्हटलं आपण इन्स्ट्रक्शन कोणती द्यावं लागेल तर मूव एम, मेमरीमध्ये मूव्ह करायचं आहे. कुठून करायचं आहे, सी रजिस्टर म्हणून डाटा मूव्ह करायचा आहे, कोणता कॅरी. आणि म्हणजे आपण काय केलं, म्हणजे आता आपण 2 नंबर घेतले, त्याची बेरीज केल्यानंतर बेरीज आता सम आपल्या या ठिकाणी मिळाली आपल्याला आणि कॅरी या ठिकाणी आपण मूव्ह केला. म्हणजे आपलं 2 नंबर घेऊन बेरीज करून आणि त्याचा कॅरी हातचा घेतला, म्हणजे सम आणि कॅरी दोन्ही आपण मिळवलं आणि आपलं काम आता संपलेलं आहे. मग आपण काय करणार, स्टॉप करणार आहोत. मग आपण स्टॉपचे इन्स्ट्रक्शन देणार आहोत, रिसेट किंवा स्टॉप. मग आपण या ठिकाणी कोणती इन्स्ट्रक्शन देणार आहोत तर हॉल्टचे इन्स्ट्रक्शन देणार आहोत, हॉल्टचे इन्स्ट्रक्शन. म्हणजे आज आपण न्यूमेरिक्स आपण लिहिलं कशाचं तर 2 8-बिट डाटासाठी आपण काय केलं, इनडायरेक्ट मोडचा वापर करून आपण जो काय प्रोग्राम लागणार आहे तो प्रोग्राम आपण न्यूमेरिक्समध्ये लिहिला. आता न्यूमेरिक्समधला प्रोग्राम मायक्रोप्रोसेसरला समजत नाही, तो आपल्याला समजण्यास आपल्या भाषेमध्ये आपण लिहिलेला आहे. परंतु आपल्याला आता मायक्रोप्रोसेसरला समजेल या भाषेमध्ये जर का प्रोग्राम लिहायचा असेल तर आपल्याला कशामध्ये लिहावं लागेल तर हेक्स कोडमध्ये लिहावं लागेल. हेक्स कोडमध्ये लिहायचं असेल तर आपण काय करावं लागेल तर हाच प्रोग्रामचं रूपांतर हेक्स कोडमध्ये आपल्याला करावं लागेल. तर पाहूया आपण कसं करायचं ते. या अगोदरच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. हा न्यूमेरिक्सचा प्रोग्राम आहे आणि आपल्याला या इन्स्ट्रक्शनसाठी लागणारे जे ऑफ कोड आहेत ते ऑफ कोड आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे आपला प्रोग्राम लिहिणं सोपं जाईल, पटकन आपला वेळ वाचेल. आता पहिली काय इन्स्ट्रक्शन आहे तर लोड पेअर इमिजिएट एच. मग आपली ही जी पहिली इन्स्ट्रक्शन आहे ती काय आहे, लोड पेअर इमिजिएट. कोणती पेअर लोड करायची, एच पेअर करायची. त्या एच पेअरमध्ये काय लोड करायचं तर 8000 हा ॲड्रेस 16-बिट ॲड्रेस लोड करायचा. LXI इन्स्ट्रक्शनचं काय, लोड पेअर इमिजिएट याची 21 ऑफ कोड आहे. 21 ऑफ कोड मी या ठिकाणी लिहिला. 21 ऑफ कोडून स्टार्टिंग ॲड्रेस मी काय केला 7000 निवडला. 7000 ॲड्रेस निवडताना काय केलं मी, जो काही नंबर आपण डाटा जो घेतला आहे 8000 पासून स्टार्ट आहे आपला डाटा 8000 ते 8003, हे ॲड्रेस या प्रोग्राममध्ये आले नाही पाहिजे त्याची आपण काळजी घेतली. त्यामुळे इथं आपण काय घेतलं 7000 स्टार्टिंग ॲड्रेस निवडलेलं आहे. आता ही 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. ऑफकोड झाला लोड HL पेअरचं काय ऑफकोड झाला 21 झाला आणि याचा लोअर बाईट काय 00. हा लोअर बाईट मी या ठिकाणी सेकंडला ॲड्रेस लोकेशनला काय केला मी सेट केला. नंतर हायर बाईट ह्या ॲड्रेसचे हायर बाईट्स काय आहेत 80, ते 80 मी या ठिकाणी लिहिले.
आता यानंतर कोणत्याही इन्स्ट्रक्शन द्यायची आपल्याला, तर मूव ए फ्रॉम एम, मूव ए फ्रॉम एम. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, मूव ए फ्रॉम एम. मेमरी लोकेशनमधून आपण काय करणार आहोत, मूव करणार आहोत. मग आता त्याची इन्स्ट्रक्शन काय, मूव ए फ्रॉम एम, म्हणजे एमध्ये आपल्याला काय द्यायचा, डाटा घ्यायचा, म्हणजे 7E इन्स्ट्रक्शन आहे. मग काय घेतलं इथं 7E घेतलं. म्हणजे मूव केल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, तर इन्क्रीमेंट HL पेअर इन्क्रीमेंट केल्याशिवाय दुसरे आपल्याला डाटा घेता येणार नाही. म्हणून आपण काय घेतलं, पुन्हा इन्क्रीमेंट INX H, इन्क्रीमेंट HL पेअर म्हटलं. इन्क्रीमेंट INX इन्क्रीमेंट जे HL पेअर्स आहे त्याची काय ऑफ कोड काय आहे, तर इन्क्रीमेंट H पेअर 23 आहे. इन्क्रीमेंट H पेअरचा ऑफ कोड काय आहे, तर 23 आहे. तो कोड 23 मी या ठिकाणी लिहिला. आता इन्क्रीमेंट केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर मूव करावं लागणार आहे. मूव काय करावं लागणार आहे, बी रजिस्टरमध्ये डाटा मूव करायचा आहे. इन्क्रीमेंट HL पेअर केल्यानंतर मूव बी फ्रॉम एम, म्हणजे दुसरा नंबर जो आहे, सेकंड नंबर आहे, तो बी रजिस्टरमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, दुसरा नंबर बी रजिस्टरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे, बी फ्रॉम एम. मग त्याचा ऑफ कोड काय आहे, मूव बी फ्रॉम एम 46 आहे. त्याचा ऑफ कोड मी या ठिकाणी 46 लिहिला. 46 लिहिल्यानंतर म्हणजे आपण काय केले, एक नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये घेतला, दुसरा नंबर बी रजिस्टरमध्ये घेतला. आता आपल्याला घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर सी रजिस्टरमध्ये काय करायचं आहे, कॅरीसाठी आपल्याला 00 ठेवायचं आहे. म्हणून मूव काय घेतलं आहे, मूव इमिजिएट C00. मग या ठिकाणी काय केलं, मूव इमिजिएट C00 डाटा आपल्याला काय करायचा आहे, सी रजिस्टरमध्ये स्टोअर करायचा आहे. मूव इमिजिएट सीचं ऑफ कोड आपल्याला माहीत पाहिजे. मूव इमिजिएट सीचा ऑफ कोड आहे 0E. मग मी हा 0E हा ऑफ कोड या ठिकाणी लिहिला. आणि ही 2 बाईट इन्स्ट्रक्शन आहे. 2 बाईट इन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा जो डाटा आहे, तो डाटा आपल्याला दुसऱ्या बाईटला आपल्याला स्टोअर करायचा आहे. आणि दुसऱ्या ॲड्रेस लोकेशनला आपण स्टोअर केला. म्हणजे आपण एक नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये गेला, दुसरा नंबर बी रजिस्टरमध्ये गेला, कॅरीसाठी आपण सी रजिस्टरमध्ये 00 लिहून ठेवलं. म्हणजे 2 नंबर घेतले, 2 नंबर घेऊन कॅरीसाठी जागा निवडली आपण. आता आपल्याला काय करायचं लागेल, बेरीज करावं लागेल. कोणती इन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी, ॲड बी आहे. बेरीजसाठी कोणती आहे, तर ॲड बी. ॲड बीचा ऑफ कोड आपल्याला माहीत पाहिजे. ॲड बीचा ऑफ कोड आहे 80. ॲड बीचा ऑफ कोड काय आहे, 80. तो 80 ऑफ कोड मी या ठिकाणी लिहिला ॲड्रेस लोकेशनला. ॲड झाल्यानंतर, ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जम्प करायचं. म्हणजे कॅरी जर का आला नाही तर जम्प करायचं आहे, पण कॅरी आला तर जम्प नाही करायचं. मग कॅरी नाही आला तर जम्प करायचं. त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर JNC, जम्प इफ नो कॅरी. जम्प इफ नो कॅरी, त्याला आपण लेबल काय दिलं आहे, नेक्स्ट लेबल दिलं आहे. मग आता जम्प इफ नो कॅरीसाठी कोणता ऑफ कोड आहे, तर जम्प इफ नो कॅरीसाठी D2 आहे ऑप्शन, D2 या ठिकाणी आहे. जम्प इफ नो कॅरीसाठी D2 ऑफ कोड आहे. आता हा जो ऑफ कोड आपण लिहिला, त्यानंतर आपल्याला जम्प कुठं करायचं आहे, नेक्स्टला जम्प करायचं आहे. आपल्याला हे त्यासाठी 16 बिटचा ॲड्रेस आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे 8 बिट आणि 8 बिट 2 लोकेशन आपल्या ॲड्रेस लोकेशन लागतील. परंतु कुठल्या लोकेशनला आपल्याला जम्प करायचं आहे, कुठल्या ॲड्रेसला जम्प करायचं आहे आपल्याला माहीत नाही. आपण जसं जसं प्रोग्राम पुढे लिहित जाऊ तसं आपल्याला ह्या 2 ॲड्रेसची आपल्याला माहिती होईल. त्यामुळे ह्या 2 जागा आपण काय करू, स्पेस सोडू, रिकामा सोडू आणि पुढे इन्स्ट्रक्शन घेऊ. कुठला जर का कॅरी मिळाला तर काय करणार आहोत, आपण इन्क्रीमेंट करणार आहोत. कॅरी जम्प नाही आला तर जम्प करणार आहोत. कॅरी नाही मिळाला तर काय करणार आहोत, आपण इन्क्रीमेंट C करणार आहोत. इन्क्रीमेंट C इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी देणार आहोत. 2 स्पेस आपण सोडले जम्प कुठल्या लोकेशनला करायचं त्यासाठी. नंतर काय, इन्क्रीमेंट C रजिस्टर आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल. इन्क्रीमेंट Cचा ऑफ कोड काय आहे, तर इन्क्रीमेंट Cचा ऑफ कोड आहे 0C. इन्क्रीमेंट Cचा ऑफ कोड काय 0C आहे. मी या ठिकाणी ऑफ कोड काय लिहिला, 0C लिहिलं. अजून आपल्याला हे लोकेशन माहीत नाही आहे. आता आपण काय केलं, इन्क्रीमेंट केलं. आपल्याला काय या ठिकाणी दिसतं आहे, म्हणजे जम्प केलं, इन्क्रीमेंट C रजिस्टर केल्यानंतर पुन्हा आपले इन्क्रीमेंट HL पेअर आहे. इन्क्रीमेंट HL पेअर आपण
वापरणार आहोत. कोणती आहे? इन्क्रीमेंट एच एल पेअर ही इन्स्ट्रक्शन आहे. इन्क्रीमेंट एच एल पेअर. मग इन्क्रीमेंट एच एल पेअर, इन्क्रीमेंट पेअर करायची म्हणजे एक्स काय इंडिकेट करत आहे? पेअर करत आहे. कोणते पेअर? एच पेअर. इन्क्रीमेंट एच एल पेअरचं कोड काय आहे? आपण वर लिहिलं आहे. इन्क्रीमेंट एच एल पेअरचा कोड आहे 23. इन्क्रीमेंट एच एल पेअर आपण केलं. आता इन्क्रीमेंट एच एल पेअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर हा जो डाटा आहे, ॲन्सर आहे, त्या ॲन्सर कुठं मूव्ह करायचं आहे? मेमरी लोकेशन 82ला. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिलं आहे? इन्क्रीमेंट एच एल पेअर नंतर काय? मूव्ह एम, मेमरीमध्ये मूव्ह करायचं आहे. ॲक्युम्युलेटरमधला डाटा म्हणजे सम काय करायची? ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करायची. त्यामुळे काय घेतलं? मूव्ह एम फ्रॉम ए. आता मूव्ह एम फ्रॉम एची मेमरीमध्ये आपण घेणार आहे, मूव्ह करणार आहे. मूव्ह एम फ्रॉम एचं काय? 77 आहे. त्याचा ऑफकोड काय आहे? 77. हा ऑफकोड 77 मी या ठिकाणी नोंद केला या ॲड्रेस लोकेशनला. यानंतर आपल्याला काय करावं लागेल? इन्क्रीमेंट करावं लागेल एच एल पेअर. पुन्हा एच एल पेअर काय करावं लागणार आहे? आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल. मूव्ह एम ए नंतर काय आपल्याला? इन्क्रीमेंट एच एल पेअर. पुन्हा एच एल पेअर इन्क्रीमेंटची आपण कमांड देणार आहोत. त्याचं काय आहे? INX एच इन्क्रीमेंट एच एल पेअर. त्याचा ऑफकोड आहे 23. इथं आपण वर लिहिलेलं आहे. नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर मूव्ह म्हणजे कॅरी आपल्याला मूव्ह करायचं आहे. कुठं मूव्ह करायचं आहे? तर मूव्ह कॅरी मेमरी लोकेशनला मूव्ह करायचं आहे. कॅरी आपल्याला कुठं मूव्ह करायचं आहे? मूव्ह कॅरी मेमरीला मूव्ह करायचं आहे. कुठून? सी रजिस्टरमधून मूव्ह करायचं आहे. त्याचा ऑफकोड काय आहे? मूव्ह एम सी, मूव्ह मेमरी फ्रॉम सी 71. त्याचा ऑफकोड काय आहे? 71 आहे. मेमरी लोकेशनला कॅरी पण आला. म्हणजे एच एल पेअर पॉईंटर सेट केला, ॲक्युम्युलेटरमध्ये एक डाटा घेतला, पुन्हा इन्क्रीमेंट करून बी रजिस्टरमध्ये डाटा घेतला, सी रजिस्टरमध्ये 00 ठेवलं. नंतर बेरीज केली. बेरीज केल्यानंतर जर का कॅरी आला तर इन्क्रीमेंट केलं. पुन्हा एच एल पेअर इन्क्रीमेंट करून सम ॲक्युम्युलेटरमधून मेमरीमध्ये घेतली. पुन्हा इन्क्रीमेंट करून सी रजिस्टरमधला कॅरी आपण मेमरीमध्ये लोड केला आणि आपण आपलं काम काय होणार आहे? थांबवणार आहे. त्यासाठी हॉल्टसाठी इन्स्ट्रक्शन काय? 76 म्हणजेच काय? HLT हॉल्ट. हॉल्ट ही इन्स्ट्रक्शन दिली. आता आपल्याला जम्प कुठं करायची ती इन्स्ट्रक्शन आपल्याला द्यायची राहिलेली आहे. म्हणजे जम्पचं जे 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे त्यातले आपल्याला कुठल्या लोकेशनला जम्प करायचं आहे? तर इन्क्रीमेंट जर का आपल्याला कॅरी मिळाला नाही तर जम्प कुठं करावं लागणार आहे? आपल्याला हा इन्क्रीमेंट सी पेअर बायपास करायचा आहे. म्हणजे जर का कॅरी आला नाही, जम्प इफ नो कॅरी म्हणजे कॅरी नसेल तर आपल्याला जम्प करायचे. इन्क्रीमेंट कॅरी नसेल तर सी रजिस्टर इन्क्रीमेंट करायची गरज नाही. त्यामुळे आपल्याला जम्प बायपास करायचं आहे. काय? इन्क्रीमेंट सी रजिस्टर बायपास करायचं असतं. इन्क्रीमेंट सी रजिस्टर नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? जम्पची इन्स्ट्रक्शन द्यावं लागणार आहे. मग आता या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर या प्रोग्राममध्ये जम्प म्हटलेलं आहे, पण कुठं जम्प करायचं आपल्याला माहीत नाही. इन्क्रीमेंट सी रजिस्टर आपल्याला करायचं आहे का? समजा कॅरी नसेल आला तर त्याला आपल्याला कुठे गेलं पाहिजे? हे इन्क्रीमेंट नाही झालं पाहिजे, सी रजिस्टर इन्क्रीमेंट नाही झालं पाहिजे. मग त्यानंतरची कुठली इन्स्ट्रक्शन आहे त्या इन्स्ट्रक्शनला आपल्याला सेट करायचं. त्याप्रमाणे आपण काय लिहिलं? नेक्स्ट लेवल लिहिलं इथे या ठिकाणी. म्हणजे इथून नेक्स्ट म्हटलं, कुठं नेक्स्टला गेलो होतं या ठिकाणी. का या ठिकाणी? तर आपल्याला इन्क्रीमेंट सी करायचं नाही, आपल्याला बायपास करायचं आहे. डायरेक्ट इथून प्रोग्राम कुठं रन झाला पाहिजे? तर या ठिकाणी रन झालं पाहिजे. मग कुठं रन झालं पाहिजे? तर ह्या ॲड्रेस लोकेशन काय आहे? तर 7000D आहे. मग 7000Dचं लोअर बाईट्स काय आहेत? 0D लोअर बाईट्स झाल्या आणि हायर बाईट्स काय आहेत? 70. म्हणजे 7000Dला आपल्याला काय करायचं आहे? जम्प करायचं आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला इन्क्रीमेंट सी करायचं नाही जर का कॅरी आला नसेल तर. म्हणजे आपण हेक्स कोडमध्ये आपण प्रोग्राम लिहिला आणि पुन्हा काय होईल? पुन्हा मूव्ह ॲक्युम्युलेटर जर का कॅरी नसेल तर इन्क्रीमेंट सी झाली ना, मग सी 0 असेल ते आहे तसं आपण करणार आहोत. मेमरीमध्ये मूव्ह करणार आहोत आणि ॲक्युम्युलेटरमधला डाटा मेमरीमध्ये मूव्ह करणार आहोत. म्हणजे कॅरी आला नसेल तर बायपास करण्यासाठी आपण इफ नो कॅरी आपण काय करणार आहोत? जम्प करणार आहोत. हा झाला आपला हेक्साडेसिमल नंबर. 2 8 बाईटचे 2 नंबर आहेत, F1 आणि FC3. हे 2 8 बाईट नंबर आहेत हेक्साडेसिमल. या 2 हेक्साडेसिमल नंबरची आपल्याला बेरीज करण्यासाठीचा हेक्स कोडमधला आपण प्रोग्राम लिहिला. आपण यामध्ये आपण
इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर केला आहे. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा आपण वापर केला नाही. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय वापरला होता, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर केला होता. यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा आपण वापर करतो. यात कुठल्याही इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेसचा उल्लेख नाही आहे. फक्त या HL पेअरमध्ये डाटा ह्यात ॲड्रेस जरी असला तर हा काय डाटा आहे. HL पेअरमध्ये आपण डाटा स्टोअर करतो. यात ॲड्रेस लोकेट होत नाही आहे. हा HL पेअरमध्ये आपण काय करणार आहोत, डाटा स्टोअर करणार आहोत. आणि जम्पचा कुठला ॲड्रेस लोकेट करतो, तर हे ॲड्रेस लोकेट करतो आहे जम्पच्या ब्रँच इन्स्ट्रक्शनसाठी आपण हा ॲड्रेस दिलेला आहे. असा डाटा आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर केलेला आहे. आणि आपण काय केलं आहे, पॉइंटर्स HL पेअरने पॉईंट केलेल्या आकृतीमध्ये आपण पाहिलं की HL पेअरनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचा डाटा आपण मूव्ह करतो आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून. आपण इमिजिएट ॲड्रेसिंग मोड आणि डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा आपण इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा आपण यात वापर केलेला आहे. हा झाला आपला हेक्स कोडमधला प्रोग्राम. आता आपण काय करूयात, हा जो लिहिलेला प्रोग्राम आहे, हा लिहिलेला प्रोग्राम आपण मायक्रोप्रोसेसर किटला आपण किंवा मायक्रोप्रोसेसरचा जे ॲप आहे, मायक्रोप्रोसेसर किटचं जे ॲप आहे, स्टिम्युलेटर ॲप आहे, त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम फीड करून पाहू आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहू. डाटा फीड करू, प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहू आणि रिझल्ट आपल्याला याप्रमाणे मिळतो आहे का ते आपण पाहू. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये या 2 अंकांची बेरीज कशी करतात ते पाहिलं होतं. बेरीज करून त्याचं रिझल्ट सम कशी मिळते ते पाहिलं होतं आणि कॅरी कसं मिळतं ते पाहिलं होतं. उदाहरणार्थ आपण मी सुरुवातीला या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण हे पाहिलं. म्हणजे 2 अंक घेतलेले आहेत. हे जे 2 अंक घेतलेले ते 2 अंक आहेत. त्या 2 अंकांची बेरीज केली या बायनरीमध्ये नंबरमध्ये कन्वर्ट करून, 8 बिट बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करून, आणि जो काही सम आलेला आहे तो आपण इथं थेरॉटिकली आपण काढलेला आहे. तर प्रॅक्टिकली आपल्याला हाच डाटा आपल्याला मिळतो आहे का, रिझल्ट व्हेरीफाय करून आपल्याला पाहायचं आहे प्रोग्राम फीड करून. तर आपण पाहूया. आपण जो लिहिलेला हेक्स कोडमधला प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम आपण मायक्रोप्रोसेसर ॲप आहे त्या ॲपला आपण काय करू, फीड करू. बाजूला तुमच्या मायक्रोप्रोसेसरचा हेक्स कोडमधला प्रोग्राम दिसतो आहे. नंतर दुसऱ्या बाजूला जो डाटा आपण फीड करणार आहे तो डाटा दिसतो आहे. आणि मध्ये तुम्हाला मोबाईलमधलं ॲप आहेत ते ॲप दिसत आहेत. हे जे मोबाईलमधले ॲप आहेत 2, हे 2 ॲप आहे ते तुम्हाला या अगोदरच्या लेक्चरमध्ये कसे वापरले आपण ते पाहिलेलं आहे. त्यातलं आपण इन्स्ट्रक्शन पाळण्यासाठी हे ॲप वापरणार आहोत आणि या ॲपचा वापर आपण प्रोग्राम फीड करून एक्झिक्यूट करून पाहण्यासाठी वापरणार. म्हणून मी आता या ॲपवर क्लिक करतो आणि ते ॲप ओपन करतो. 8085 न्यूट्रिनो हे ॲप मी ओपन केलं. हे ॲप केल्यावर रेडी डिस्प्लेवर दिसते. हा डिस्प्ले आहे. ह्याचा कीबोर्ड हा आहे. हा जो कीबोर्ड आहे, आता या कीबोर्डवरचं मी रिसेट बटन दाबतो. रिसेट बटन दाबलं. रिसेट बटन दाबल्यानंतर मला जर का डाटा फीड करायचा असेल तर मला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर सेटचं बटन दाबावं लागेल. मी सेटचं बटन दाबलं. सेट दाबलं तर मला 4 डिस्प्ले मिळाले. डिस्प्लेवरचे 4 डिजिट्स मिळाल्या. त्याच्यामध्ये मी ॲड्रेस फीड करणार आहे 8000 फीड केल्यानंतर आता मी इन्क्रिमेंटचं बटन दाबणार आहे आणि इन्क्रिमेंटचं बटन दाबून मी त्यामध्ये डाटा भरणार आहे. पहिला नंबर काय आहे, F1 नंबर आहे. हा F1 नंबर मी याच्यामध्ये फीड करतो. F आणि 1 हा नंबर फीड केल्यानंतर मला दुसऱ्या लोकेशनवर 8001वर मला काय करायचं आहे, दुसरा नंबर ॲड करायचा आहे. मग मी काय केलं, इन्क्रिमेंट बटन दाबलं. दुसऱ्या ॲड्रेस लोकेशनला आपण मी कोणता नंबर C3 नंबर फीड करायचा आहे. मग हा C आणि 3 हा नंबर मी काय केला, फीड केला. आता हा नंबर फीड केल्यानंतर पुढच्या ॲड्रेस लोकेशनला म्हणजे 8002ला डाटामध्ये दिसतं आहे तुम्हाला. तर 8002ला आपल्याला काय मिळणार आहे, सम मिळणार आहे म्हणजे बेरीज मिळणार आहे. आणि हातचा जो कॅरी जो आहे तो 8003मध्ये मिळणार आहे. मग 8002मध्ये जो सम मिळणार आहे त्याचं मी डाटा काय केला, 00 केला इन्क्रिमेंट करून. पुन्हा इन्क्रिमेंट केलं आणि 8003 मिळवलं. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, कॅरी मिळणार आहे. त्या ठिकाणी 00 केलं मी. हे 00 केल्यानंतर हे पुसून जाऊ नये म्हणून मी काय केलं, एक इन्क्रिमेंट करणार आहोत. त्याच्या अगोदर मी भरलेला डाटा बरोबर आहे का ते पाहणार आहोत. डिक्रिमेंटच्या बटनाच्या सहाय्यानं काय केलं, मी डाऊन केलं. पुन्हा 8001ला F1 आहे, इन्क्रिमेंट केलं. 8001ला C3 आहे, 8002ला 00 आहे, 8003ला 00 आहे. म्हणजे सम आणि कॅरीच्या जागेवर मी काय ठेवलेलं आहे, 00 ठेवलेलं आहे. आणि तो डाटा पुसून जाऊ नये म्हणून मी काय केलं,
इन्क्रिमेंट केलं. आता मी यानंतर काय करणार, रिसेटचं बटन दाबणार आहोत. मी रिसेटचं बटन दाबलं, मला पुन्हा डिस्प्लेवर काय मिळालं, रेडी मिळालं. रेडी डिस्प्ले दाखवतो आहे मला या ठिकाणी. हा डिस्प्ले काय दाखवतो आहे, रेडी दाखवतो आहे. हा रेडी दाखवतो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर प्रोग्रॅम फीड करायचा आहे. जो प्रोग्राम आपण हेक्स कोडमध्ये लिहिला तो बाजूला स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, तर तो प्रोग्राम आपल्याला फीड करायचा आहे. मग त्यासाठी पुन्हा काय केलं, मी रिसेटचं बटन दाबलं. रिसेटचं बटन दाबल्यानंतर ॲड्रेस लोकेशन मिळवण्यासाठी मला काय केलं, सेटचं बटन दाबलं. मला 4 डिजिट्स पुन्हा मिळाल्या. मग स्टार्टिंग ॲड्रेस काय आहे प्रोग्रामचा, तर 7000 आहे. स्टार्टिंग ॲड्रेस काय 7000, मी 7000 प्रेस केलं. नंतर या 7000ला ॲड्रेस लोकेशनला मला डाटा फीड करण्यासाठी मी पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं. मला पुढच्या 2 डिजिट्स मिळाल्या. ह्या 2 डिजिट मिळाल्यावर त्या 7000 आपल्याला काय टाईप करायचं आहे, तर 21 ऑफ कोड आहे. 21 मी टाईप केला. पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं. पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं. इन्क्रिमेंटचं बटन दाबल्यानंतर मला 7001ला 00 फीड करायचं आहे. 00 फीड केलं. नंतर पुन्हा इन्क्रिमेंटचं दाबलं बटन. 7002ला 80 मला फीड करायचं आहे. 80 फीड केला. पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं मी. नंतर 7003ला मला 7E भरायचं आहे. मग 7E फीड केलं. 7E फीड केल्यानंतर आता मी पुन्हा इन्क्रिमेंट केलं. इन्क्रिमेंटचं बटन दाबल्यानंतर 7004 आलं. पुन्हा त्याला मी 23 हा त्याचा ऑफ कोड फीड करणार आहे. 23 नंतर पुन्हा डाटा बदलल्यानंतर मी पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं. इन्क्रिमेंटचं बटन दाबल्यावर मला 7005 मिळालं. त्याला 46 आहे. 46 फीड केलं. पुन्हा इन्क्रिमेंटचं बटन दाबलं. 7006ला मला आता 0E भरायचं आहे. 0E फीड केलं. आता 7007 आहे. 7007ला मग पुन्हा 00 आहे, तरी पुन्हा मी प्रेस करून पाहिलं बरोबर 00 आहे का, कारण की D असेल तर आपल्याला कळत नाही. मग पुन्हा 00 मी दाबलं. 7000ला पुन्हा इन्क्रिमेंट केलं. 7008 मिळालं. 7008ला काय डाटा भरायचा आहे, तर 80 भरायचा आहे. 80 7008ला 80 फीड केलं. पुन्हा इन्क्रिमेंट केलं. नंतर 7009ला D2 भरायचं आहे. आता मी Dचं बटन दाबल्यानंतर त्यात बदल काय होते का बघा, काहीच होत नाही. D आणि 0 सारखाच दिसतं आहे. D आणि 2 फीड केलं. मी पुन्हा एकदा खात्री करून घेतो. D आणि 2 फीड केला. आता 7009ला D आणि 2 फीड केलं, पण ते 0 सारखं दिसतं आहे. D पण ते D आहे. आपण D बटन दाबलेलं आहे. आता पुन्हा इन्क्रिमेंट केलं तर काय मिळेल, 7000A मिळाला. ॲड्रेस लोकेशन काय मिळालं मला, 7000A मिळालं. या ॲड्रेस लोकेशनला आपल्याला काय करायचं आहे, 0D भरायचं आहे. पुन्हा 0 दाबला आणि D दाबला. पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी मी काय केलं, पुन्हा 0 दाबला आणि पुन्हा D भरला. बरोबर आहे. आता मी पुन्हा इन्क्रिमेंट केलं. 7000B मिळालं. काय मिळालं, 7000B मिळालं. आता डाटा काय भरायचा आहे आपल्या ठिकाणी, 7008ला 80 भरायचं आहे. सॉरी, 7000 मी डिक्रिमेंट करून बघतो. 7000A आहे. इन्क्रिमेंट केलं. 7000B झालं. इथं काय आहे, 7000B 8 नाही, 7000 काय आहे, B आहे. मग 7000Bला काय आहे, तर 70 डाटा भरायचा आहे मला. 70 डाटा भरायचा आहे. 7 सेगमेंटच वापरले, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी D आणि 0मधला फरक कळत नाही. 7000Bला काय भरलं, 70 भरलं. नंतर इन्क्रिमेंट केलं मी. 7000C आहे. 7000Cला काय 0C भरायचं. 0C भरलं. 0C भरल्यानंतर मी पुन्हा इन्क्रिमेंट केलं. पुन्हा इन्क्रिमेंट केल्यावर मी काय मिळालं, 7000D आहे. आता हे काय आहे, 7000D आहे. मी पुन्हा डिक्रिमेंट करून दाखवतो तुम्हाला. हे 7000C आहे. इन्क्रिमेंट केल्यावर काय येणार, D येणार. 00 दिसते पण ते काय आहे, D आहे. 7000Dला आपण 23 फीड करणार आहोत. 23 फीड केलं. आता तुम्हाला पुन्हा इन्क्रिमेंट केल्यावर E दिसेल, 7000E दिसेल. मी इन्क्रिमेंटचं बटन दाबतो. 7000E आलं. 7000Eला आपल्याला काय भरायचं आहे, तर 77 भरायचं आहे. मग मी 77
डाटा हा फीड केला. पुन्हा इन्क्रिमेंट केलं, 7000F आलं. 7000F आल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे तर 23 डाटा फीड करायचा आहे त्याच्या 7000Fला. पुन्हा 23 डाटा फीड केला. पुन्हा मी इन्क्रिमेंट केलं आपल्याला 7010 मिळतं आहे. एफ नंतर काय होतं 0 होतं त्यामुळे 7010 मिळालं. 7010ला आपल्याला 71 फीड करायचं आहे. 71 फीड केलं आणि पुन्हा इन्क्रिमेंट केलं आणि इन्क्रिमेंट केल्यावर आपल्याला काय मिळालं 7011 मिळालं. आणि आपला शेवटचा ॲड्रेस लोकेशन आहे त्याला आपल्याला काय हॉल्टची इन्स्ट्रक्शन द्यायची 76 द्यायचे. शेवटची इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर ही इन्स्ट्रक्शन आपण प्रोग्राम फीड केलेला आहे. हा प्रोग्राम पुसून जाऊ नये म्हणून आपण एक ॲड्रेस लोकेशन आपण काय करणार आहोत इन्क्रिमेंट करणार आहोत. त्यामुळे 7012 आपल्याला स्क्रीनवर दिसते आणि आता आपला प्रोग्राम पुसून जाणार नाही याची खात्री आपण केली आणि आपण हा डाटा प्रोग्राम आपण भरून पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण मागाशी सुरुवातीला आपण हे रिसेट करतो मी, म्हणजे आपण डाटा भरलेला आहे आणि हेक्स कोडमधला प्रोग्राम फीड केलेला आहे. आता आपल्याला जर का हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर या प्रोग्रामचा आपण साईडला तुम्हाला दिसतो आहे प्रोग्राम आपला हा हेक्स कोडमधला, त्याचा स्टार्टिंग ॲड्रेस किती आहे 7000 आहे. हा 7000 स्टार्टिंग ॲड्रेस आहे. मग आपल्याला जर का प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर त्याला पहिल्यांदा आपण रिसेट हे बटन दाबलं. रिसेट बटन दाबल्यावर आपण कोणतं बटन दाबणार आहोत तर हे गोचं बटन दाबणार आहोत. हे गोचं बटन रिसेट दाबलं, त्यानंतर गोचं बटन दाबलं, आपल्याला 4 डिजिट्स मिळाल्या. ह्या ठिकाणी आपण काय टाकणार आहोत, या ठिकाणी आपण स्टार्टिंग ॲड्रेस टाकणार आहोत. प्रोग्रामचा जो स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस मी या ठिकाणी लिहितो 7000. आता आपण त्याला गो म्हणून म्हटलं, त्याला स्टार्टिंग ॲड्रेस दिला. आता प्रोग्राम एक्झिक्यूट करून सांगावं लागणार आहे. तर इथे एक्झिक्यूटचं बटन आहे, तर एक्झिक्यूटचं मी बटन दाबतो. एक्झिक्यूटचं बटन दाबल्यावर आपल्याला स्क्रीनवर काय मिळालं सक्सेस मिळालं. डिस्प्लेवर काय मिळालं तर सक्सेस मिळालं. सक्सेस काय दर्शवतं आपण प्रोग्राम व्यवस्थित एक्झिक्यूट केलेला आहे, एरर आलेली नाही. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर आपण डाटा फीड केला, प्रोग्राम फीड केला, नंतर तो एक्झिक्यूट केला म्हणजेच रन केला प्रोग्राम. आता आपल्याला काय पाहायचं आहे रिझल्ट पाहायचं म्हणजे उत्तर पाहायचं आहे. तर उत्तर आपल्याला पाहायसाठी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल रिसेट करावं लागेल. रिसेटचं बटन दाबतो मी. रिसेटचं बटन दाबल्यावर रेडी मिळालं, डिस्प्लेवर मला रेडी मिळालं. मग आता मी सेटचं बटन दाबणार आहे ॲड्रेस लोकेशन मिळवण्यासाठी. मग मी सेटचं बटन दाबलं. सेटचं बटन दाबल्यानंतर मला ॲड्रेस लोकेशन फीड करण्यासाठी मला डिस्प्लेवर 4 डिजिट्स मिळाल्या. आपण बाजूला तुम्हाला दिसतं आहे डाटा आपण पहिला नंबर 8000ला फीड केला आहे. मग मी 8000 या लोकेशन दाबतो आणि तो त्यामधला डाटा पाहण्यासाठी मी काय करतो इन्क्रिमेंटचं बटन दाबतो. इन्क्रिमेंटचं बटन दाबल्यावर आपला पहिला नंबर काय F1 आहे. बाजूच्या बाजूच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे डाटा काय F1 आहे. पहिला नंबर F1 आहे. दुसरा नंबर काय C3 आहे. आणि तिसरा नंबर जो आहे आता तिसरा ॲड्रेस लोकेशनवर नंबर नाही, आपण 2च नंबरची बेरीज करतो 8 बिटच्या. आता आपलं जे तिसऱ्या लोकेशनवर म्हणजे 8002ला जे मिळणार आहे तो काय मिळणार त्यांची बेरीज मिळणार आहे म्हणजे सम मिळणार आहे. इन्क्रिमेंट केलं 8002ला काय मिळालं 84 दिसतं आहे तुम्हाला इथं. तर ते 84 नसून काय B आहे. B आणि 8 दोन्ही काय दिसतं आहे सारखं दिसतं आहे. हे B4 आहे. 8 नसून काय आहे B4 आहे. B आणि 8 दोन्ही काय दिसतं आहे सारखं. फक्त यामध्ये कारण की यामध्ये आपण 7 सेगमेंटच वापरले आहेत. डिस्प्लेमध्ये आपण काय वापरले 7 सेगमेंट वापरले, त्यामुळे 8 आणि B आपल्याला सारखा दिसतो आहे. हे उत्तर काय आहे B4 आहे. उत्तर काय आहे हे B4 आहे. म्हणजे सम काय मिळालं आपल्याला B4 बाजूच्या डाटामध्ये तुम्हाला दिसतं आहे. तर सम काय आहे B4 आहे. B4 आपल्याला मिळालेले आहे. आणि आता इन्क्रिमेंट करून आपण 8003ला काय पाहणार आहोत तर कॅरी पाहणार आहोत. मी इन्क्रिमेंटचं बटन दाबतो. इन्क्रिमेंटचं बटन दाबल्यावर 8003 मला ॲड्रेस लोकेशन मिळालं आणि त्या ठिकाणी आपला कॅरी किती आहे 01 आहे. म्हणजे आपण शेजारच्या डाटामध्ये आपण पाहिलं आहे तर तो कॅरी किती आहे 01 आहे. आणि आपण प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्ट व्हेरीफाय केला आपल्यालासुद्धा काय दिसतं आहे कॅरी काय मिळालं आहे 01 मिळालं आहे. म्हणजे डिक्रिमेंट करतो सम काय B4 आहे. इन्क्रिमेंट करतो कॅरी काय आहे 01 आहे. म्हणजे आपण प्रोग्राम फीड केला, डाटा फीड केला, 2 नंबर फीड केले आणि तो प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपण त्याचे सम आणि कॅरी वेगवेगळ्या लोकेशनवर मिळालं. म्हणजे कॅरी आणि सम मिळून दोन्ही मिळून आकडा काय होतं 16 बिटचा आपला आकडा मिळणार आहे. तो काय असणार आहे या 2 अंकांची बेरीज आहे. मायक्रोप्रोसेसरला आपण हा प्रोग्राम फीड
फीड करून डाटा फीड केला. डाटा कोणता आहे आपला, तर हा डाटा आहे नंबर 1 F1, नंबर 2 C3 आणि आपण डाटा फीड करून प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहिला आणि सम आणि कॅरी आपल्याला मिळाले. 8002 आणि 8003 या लोकेशनला 8000 आणि 8001ला आपण नंबर 1 आणि नंबर 2 ठेवला आणि आपल्याला सम आणि कॅरी मिळाला. सम आणि कॅरी मिळाला तर त्याचा ॲन्सर काय मिळाला आपल्याला, ह्या दोन अंकांची बेरीज काय मिळाली, 01B4 हा 16 बिट नंबर मिळाला. कारण की याच्यामध्ये कॅरी आलेला आहे. कॅरी 01 आल्यामुळे हा किती बिटचा झाला आकडा, 16 बिटचा झाला. कॅरीचे 8 बिट आणि समचे 8 बिट, म्हणजे हा याचे दोन अंकांची बेरीज 01B4 ही आपल्याला मिळाली. निरीक्षण तक्त्यामध्ये आपण कसं लिहिणार आहोत, तर यावरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. म्हणजे नंबर 1 8000मध्ये, नंबर 2 8001मध्ये, नंतर सम जे आहे ते 8002मध्ये आणि कॅरी 8003मध्ये. म्हणजे F1 आपण काय लिहिला, नंबर 1 लिहिला, C3 आहे तो नंबर 2 लिहिला, त्याचं आलेलं उत्तर जे आहे सम ते B4 लिहिलं. नंतर कॅरी जो आहे तो काय 01 आहे. या दोन अंकांची म्हणजे 8001 आणि 8000 मधला जो अंक आहे F1 आणि C3 या दोन्हींची बेरीज केली तर कॅरी काय आहे 01 आणि सम काय आहे B4. म्हणजे कॅरी आणि सम हे दोन्हींचा मिळून काय व्हायला, दोन्हींची बेरीज मिळाली. म्हणजे F1 आणि C3ची बेरीज काय मिळाली, 01B4 मिळाली. कारण की 16 बिट नंबर मिळालेला आपल्याला. कॅरी आल्यामुळे आपल्याला काय झालं आहे, 16 बिटचा नंबर झाला. आणि 16 बिटचा नंबर आपल्याला एका ॲड्रेस लोकेशनवर मिळत नाही, म्हणून आपण काय केलं, सम एका लोकेशनवर घेतली आणि कॅरी एका लोकेशनवर घेतली. हायर ॲड्रेस लोकेशनला आपण घेतो त्याप्रमाणे आपण काय घेतलं, सम 8002ला आणि कॅरी काय घेतला 8003ला घेतला. त्यामुळे हायर बाईट्स काय आहेत 01 आहे आणि लोअर बाईट्स काय आहेत B4 आहे. म्हणजे सम हे काय लोअर बाईट्स आहेत आणि कॅरी हा काय आहेत हायर बाईट्स आहेत. म्हणजे हा एकूण काय आली याची बेरीज आली 01B4. या दोन अंकांची काय मिळाली आपल्याला बेरीज मिळाली. आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून आपण दोन्ही प्रोग्राम पाहिले. या अगोदरच्या लेक्चरमध्ये डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर केला, त्यात कॅरी कन्सिडर केला होता. आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये आत्ता आपण बेरीजचा प्रोग्राम लिहिला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॅरी मिळवला. आता हे जे दोन प्रोग्राम आहेत, हे दोन प्रोग्राम जर का तुम्ही पाहिले तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडसाठी लोकेशन जास्त लागतात. प्रोग्रामसाठी जे मेमरी लोकेशन्स आहेत ते जास्त लागतात आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडसाठी जे मेमरी लोकेशन्स आहेत ते कमी लागतात. आता प्रोग्रामची साईज जर का कमी करायची असेल, कमी जागेमध्ये जर का प्रोग्राम लिहायचा असेल तर कमी डाटा आपल्याला फीड करावा लागेल. कमी डाटा फीड करा म्हणजे आपला वेळ वाचेल. तर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर केला तर आपला वेळ वाचू शकतो आहे. आणि मायक्रोप्रोसेसरमध्ये जो आपण मेमरीमध्ये जो आपण प्रोग्राम लिहिणार आहोत किंवा फीड करणार आहोत तो प्रोग्रामसाठी लागणारी जागा स्पेससुद्धा काय होईल, कमी होईल. आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा हा एक फायदा आपल्याला इथं पाहता आला.